नमस्कार, मी मेघराज गवारे आणि तुम्ही बघताय क्रांती न्यूज. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचे वारे पूर्णपणे फिरताना दिसत आहेत आणि आपण या वाऱ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय कॅमेऱ्यामध्ये. मित्रांनो, प्रत्येक उमेदवार आपण जे कामं केलेत ते जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून बीजेपीच्या कार्यकर्त्या स्मिताताई गायकवाड आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? हा जो पॉडकास्ट आपण शूट करतोय तो पॉडकास्ट यासाठी शूट करतोय की तुम्ही आजपर्यंत भरपूर कामं केलेत. आता ही वेळ आहे मतदारांपर्यंत तुमच्या कामाची पोचपावती घेऊन जाण्याची. पहिलाच माझा प्रश्न आहे की तुम्ही एक महिला असून कुठलंही बॅकग्राऊंड, तुम्हाला राजकीय बॅकग्राऊंड नाहीये, इतक्या 15 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात. हे 15 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये टिकून कसं राहिलं किंवा ही पॉवर कशी कुठून भेटते तुम्हाला? नमस्कार, मी स्मिता तुषार गायकवाड, भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस आणि स्मित सेवा फाउंडेशन अध्यक्ष. आपण 2014 पासून ह्या राजकीय क्षेत्रामध्ये आहोत. ऍक्च्युली माझी सुरुवात ही सामाजिक क्षेत्रातून झालेली आहे की जेणेकरून जेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे आपले जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांना मी पाहिलं टीव्हीवरती की ते रस्ता क्लिनिंग करताना वगैरे अशा सगळ्या गोष्टी 2014च्या काळामध्ये. तर त्यावेळेस मला असं वाटलं, अरे आपण पण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. बरोबर. अगं पूर्ण वेळ नाही जमलं तर थोडा का होईना वेळ दिला पाहिजे. या अनुषंगाने मी थोडी काम करत राहिले. वॉकिंगला जाताना रस्ता, कचरा, ड्रेनेजचे कुठे काय खड्डे दिसले काय असेल ते त्याचे फोटो काढायचे, मग त्याची ऑनलाईन कंप्लेंट करायची आणि अशा पद्धतीने ते अधिकाऱ्यांकडून फॉलोअप घेऊन, म्हणजे एखाद्या कंप्लेंटला मला 2-2 वर्ष सुद्धा लागलेली आहेत आणि अशा पद्धतीने फॉलोअप घेऊन आपण मोठं म्हणजे आतापर्यंत साधारण 1,500 कंप्लेंट आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. ओके, म्हणजे कंप्लेंट केल्याने त्याचे मार्ग तुम्ही पूर्णपणे मोकळे केले किंवा ते काम करून घेतले? हो. तर माझे प्रेरणा हे नरेंद्रभाई मोदी आहेत सगळ्यात पहिलं. बरोबर. त्याच्यानंतर मी आर्ट ऑफ लिव्हिंग सुद्धा झालेलं आहे. तर आर्ट ऑफ लिव्हिंग माझे श्री रविशंकरजी हे आमचे गुरुजी आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलेलं, जे सांगितलं शिकवलं, तर त्याच्यात त्यांनी पण तसंच सांगितलं की तुम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी काम करत गेले. सगळ्यात पहिलं ज्यावेळेस मी खरं राजकारण म्हणजे पहिलं शिबिर आपण म्हणता येईल ते कसं केलं की जेव्हा मला आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये होते, माझा एक DSN कोर्स होता, त्याच्यामध्ये आम्हाला एक टार्गेट दिलं, टास्क दिला की बाबा तुम्ही काहीतरी करून या, म्हणजे आज काहीतरी करा, एक समाजासाठी एक ऍक्टिव्हिटी करा. तर त्यावेळेस इलेक्शनचे वारे होते, तर त्यावेळेस मतदार नोंदणीचं हे होतं. तर तेव्हा मी आमच्या सोसायटीमध्ये मतदार नोंदणीचा मी कॅम्प घेतला. तर त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे माझं सांगते की मी इतकी सुरुवातीला नर्वस पण झाले, कारण की सपोज 5 ते 8 अगर ते टायमिंग असेल त्या कॅम्पचा, तर 5 ते 7 काहीच नव्हतं, 2-3च लोक होते. म्हणजे नर्वस झाले. पण नंतर शेवटच्या ह्याच्यात माझे 150 ते हे झाले, 150 माझे रजिस्ट्रेशन झाले. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे त्यावेळेस मला खूप एक छान मला एक प्रेरणा मिळाली की आपण फक्त निश्चय करायचा आणि आपण काम सुरू करायचं. आपल्याला त्याचा रिस्पॉन्स कसा येऊ न येऊ माहिती नाही, ऑटोमॅटिकली मार्ग सापडत जातात आणि त्या पद्धतीने आपण काम करत जातो. आणि नक्की मी एवढं सांगते की आपण कंटिन्युअस काम करत राहिलो ना तर आपल्याला नक्की एक दिवस यश हे मिळतच. बरोबर की तुम्ही 2014 पासून ज्यावेळेस मोदी साहेब सत्तेमध्ये आले त्यावेळेस तुम्ही राजकारणात खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने उतरलात आणि मोदी साहेबांकडून तुम्ही खऱ्या अर्थानं प्रेरणा घेतली. परंतु आज तुम्ही हडपसरमध्ये देखील 10 ते 12 वर्ष झालं राजकारणामध्ये आहात. जर बीजेपीने तुम्हाला तिकीट दिलं नाही तर काय? कारण काय, बरेच लोक काम करतात, बऱ्याच सगळ्या काही गोष्टी होतात, परंतु पक्ष तिकीट देईलच याची शाश्वती कोणालाही नसते. काय सांगाल? भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे जो सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देतो. असे आपले नरेंद्रभाई मोदी जे चहा विकत होते सुरुवातीला, बरोबर, ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असं. त्याच्यामुळे मला भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास आहे आणि तो म्हणजे मी असा विचार म्हणजे पक्ष तिकीट नाकारेल हे असं, कारण की कामावरती आहे ते सगळं. आपण जशा पद्धतीने काम केलेलं आहे त्या पद्धतीने आपला रिझल्ट मिळणारच. तर त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे भारतीय जनता पार्टी हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्याच्यामुळे तिकीट आम्हाला मिळणारच. नक्कीच. बिहारमध्ये देखील जे उदाहरण घडलं आपण ते बघितलं की 25 वर्षीय मुलीला बिहारच्या राजकारणामध्ये बीजेपी कडून तिकीट मिळालं आणि 25 वर्षीय मुलगी देखील आमदार होण्याचा जो तिचा पहिला मान सन्मान झाला तो देखील फक्त आणि फक्त बीजेपी कडून केला गेला.
महिलांना बीजेपी कुठेतरी सत्तेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की माझं काम सांगते मी काय केलं आणि त्यामुळे देखील तिकीट मिळण्याचे तुम्हाला चान्सेस वाढताना दिसत आहेत. कोविडच्या काळामध्ये तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. जी लेडीज होती ज्या ब्रिजच्या खाली थांबली होती आणि ती पूर्ण दयनीय अवस्थेमध्ये होती आणि तिला तुम्ही म्हणजे जर तिच्याकडे बघितलं की ती पूर्णपणे मृत घोषित होण्याच्या अवस्थेत होती, तिला तुम्ही ठणठणीत करून घरी पाठवलं होतं. तो काय किस्सा? म्हणजे कोविडच्या काळामध्ये इतकी दयनीय परिस्थिती, सगळ्यांची भयावह परिस्थिती झाली होती की त्याच्यामुळे आपल्याला कुणाच्या घरी नातेवाईकांच्या इथे आसपास जाणं सुद्धा आपल्याला अशक्य होतं. त्या ह्याच्यात मला एक फोन आला की बाबा तिथे ब्रिज खाली एक मुलगी, एक महिला साधारण 35-40 वर्षाची असेल, ती निश्चित अवस्थेत पडलेली आहे, आजारी अवस्थेत आहे, तिच्यासोबत 4-5 वर्षाची मुलगी आहे, पण त्यांना कुणी वाली नाहीये, त्यांना घरी जायचंय किंवा काय, पण ते बघा कुणी, तुम्ही काहीतरी इथे लक्ष द्या, तुमच्या ह्याच्याने काय मदत होत असली तर पहा. तर मी खरंच सांगते त्यावेळेस मी आमचं पाहुणे वगैरे पण, माझे नणंद वगैरे सगळे असे घरी आले होते, पाहुणे आले होते आणि त्या हिशोबाने आपण सगळं नाश्ता देणार, सगळ्यांना हे करणार, तेवढ्या ह्याच्यात मी तसंच ठेवलं आणि मी पहिलं त्या फोन आल्यासरशी मी पहिलं तिथे गेले आणि तिथं पाहता क्षणी जे मला परिस्थिती दिसली, खरंच मी एकदम अवाक झाले की अशी पण, म्हणजे रस्त्याला कुणी नाही आणि त्याच्यात आपण आलोय, 2 व्हीलरवर मी आपले गेले होते. तिथे गेल्यासारखे पाहिलं, सगळ्यात पहिला मी आपले ते अँब्युलन्सला, पोलिसांना आणि जे कॉन्टॅक्ट केलं. त्याच्यामुळे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना तिथं त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या दिवशी त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट केलं. पण ती परिस्थिती पाहता आपल्याला असं पाहिलं की ती जी मुलगी होती, म्हणजे दुसरीकडून भीक मागून ती आईला खाऊ घालत होती वगैरे, अशा स्थितीत ते लोक होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि नंतर मग ती सुखरूप तिच्या गावी गेली. नक्कीच आपण बघितलं ना की ताईची जी माया आहे किंवा ही प्रेमळ बाजू आपण बघितली, परंतु दुसरी एक बाजू आपल्याला दाखवायची आहे, ती म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यावरती खूप भडकता. त्याचं एक उदाहरण आहे, पाणी पुरवठ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं होतं, त्या अधिकाऱ्यांना म्हणजे सळो की पळो तुम्ही केलं होतं, तो पण किस्सा आम्हाला सांगायचा. आता पाणी पुरवठ्याचा प्रश्न म्हटला तर खरं तर हडपसरचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. आपण ह्याच्यासाठी खूप अनेक वर्षापासून भांडते. ऍक्च्युली मी ह्याच्यात इथे भडकण्याचं कारण असंच होतं की गेले 4 वर्ष झाले ज्याच्यासाठी मी पाठपुरावा करत होते की 24/7 ची आपली लाईन आहे हडपसरची. कुठल्या परिसरामध्ये ती लाईन, कुठल्या परिसरातल्या लोकांचा तो प्रश्न होता? मुळात तिथे पांढरेमळा आणि वेताळ बाबाचा तो प्रश्न होता, मेन वेताळ बाबाचा. तर तिथल्या लोकांची अशी मागणी होती की बाबा तिथे पाणी आम्हाला येत नाही. 24/7 ची लाईन टाकली होती, पण तरी सुद्धा तिथे ते लाईन चालूच झालेली नाही अजून. तर आणि जी पण दुसरी लाईन होती त्याला पण नीट पाणी नव्हतं, काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी नव्हतं. पांढरेमाळला पण असंच की कोठवळे अंतर्गत तिथं म्हणजे एकच कनेक्शन होतं, तिथे काही पाण्याचं, म्हणजे लोकांना टँकरनी पाणी चालू आहे. तर अशा पद्धतीने होतं तिथे. पण आपण मग 2-3 वर्ष झालं ऍक्च्युअली मी फॉलोअप करत होते, पण त्याच्यावरती अधिकारी काही उत्तर देत नव्हते. म्हणजे ते लोक असे आपल्याला कधी फोन न उचलणे, आपल्याला अशा पद्धतीने त्यांचं वागणूक होती किंवा उडवाउडीची उत्तर द्यायची. आता तुम्ही विचार करा, अगर मी आपले एक सामाजिक कार्यकर्ता, एक पदाधिकारी असून ते आमच्यासारख्या लोकांना अगर उडवाउडीची उत्तर देत असतील, बरोबर, तर सामान्य लोकांचं काय? बरोबर. आम्ही आमचे तर प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलेलो नाही ना, आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेले आणि त्यांना त्यांचा पगार मिळतोय. बरोबर. आमचा जो टॅक्स रूपी पैसा आहे, आमच्या जनतेचा टॅक्स रूपी पैसा आहे, तो त्यांना अधिकाऱ्यांना मिळतोय. बरोबर. मग तुम्ही कुठल्या पण गोष्टीला असं दिरंगाई का करताय? बरोबर. तुम्हाला पगार कसला मिळतोय? लोकांची कामं करण्याचा पगार मिळतोय. बरोबर. मग तुम्ही का नाही कामं करत? लोकांची कामं झाली पाहिजे. बरोबर. 100% झाली पाहिजे. आणि तुम्ही नसेल, अगर तुम्हाला कामं नसेल करायची तर तुम्ही रिझाईन करा. बरोबर. आम्हाला दुसरा जो काम करणारा अधिकारी तो द्या. बरोबर. बरोबर. नक्कीच तो पण आपण मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून देखील तो कव्हर केला होता. ताई, तुम्ही जर बघितलं ना तर तुम्ही दलित वस्त्यांमध्ये देखील भरपूर कामं केलेले आहेत. रेशन कार्डचे असेल, शिबिर असतील किंवा काय असतील. मला हे सांगायचं की तुम्ही ते काम करून बसलात, आता दलित वस्त्यांमध्ये अजून काय बदल केले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय?
आता तुम्ही म्हणताल तर आपण अनेक वर्षापासून सगळ्या स्लम भागामध्ये आपण काम करत आहोत. तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत, तर तिथले लोकांचे काय प्रश्न असतात तो रस्ता, पाणी, ड्रेनेज, ह्याच्या व्यतिरिक्त ते लोक काय मागतात? काहीच मागत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही लोक म्हणजे हे बाकीची मंडळी त्यांना ते साधे जे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या देऊ शकत नाही. मग का तुम्ही त्या खुर्चीवर बसलाय? बरोबर. माझं फक्त त्यांना साधं पाण्याचा प्रश्न आहे, पाणी नियमित पाहिजे, त्यांचा कचरा वेळोवेळी उचलला जावा, हाच माझा प्रश्न आहे. सगळ्या लोकांचा तोच प्रश्न आहे. बरोबर. रस्ते पाहिजेत, इंटरनल रस्ते पाहिजे. अरे तुम्ही एक रस्ता तुम्ही केला तर लगेच 2 महिन्यांनी तो खोदला जातोय. अरे काय कारण? तुमच्याकडे दूरदृष्टी नाहीये का? अरे असं काम झालं पाहिजे की 50 वर्ष ती कामं टिकून राहिली पाहिजेत. बरोबर. का होत नाहीये तसं? आता आपल्याला अशी कामं करायची की जेणेकरून की आता मला फक्त 5 वर्ष तुम्ही संधी द्या. अच्छा. तुम्ही बघतालच मी 5 वर्षात काय करू शकते. मला 5 वर्ष, मला काय आयुष्यभर ह्याच्यात काम करायचंच नाहीये. म्हणजे जे पण करायचंय ते आपल्या लोकांसाठी काम करायचंय आणि फक्त कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम कसं होईल ते पाहायचंय. की जेणेकरून आपल्या इथं असं काम करायचंय की जे एकदा एक काम केलं तर पुढे 30 वर्ष ते म्हणजे ते रिडेव्हलपमेंट करण्याची गरज नाही, परत नवीन बांधण्याची गरज. असं खरं असंच प्लॅनिंग पाहिजे आणि असेच प्लॅनिंग असंच नियोजन मला हडपसर मध्ये करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी मला आपल्या जनतेने सहकार्य केलं पाहिजे. आमचे पक्षश्रेष्ठी असतील जसे आपले नरेंद्रभाई मोदी, आपले देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळेजी, आपले रवींद्र चव्हाणजी. नक्कीच महिलांना बीजेपी मध्ये भरपूर चांगल्या प्रतीचं स्थान भेटतं आणि नक्कीच त्यावरती विचार केला जाईल. माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की जर हा टर्म हे 5 वर्ष जर तुम्हाला नगरसेविका म्हणून निवडून दिलं, तुम्ही सांगता की मी 5 वर्षामध्ये पुढच्या 50 वर्षाचं काम करणार आहे, मग तुम्ही गॅरंटी देणार की पुढच्या इलेक्शन मी लढवणारच नाही? मी स्वतः तर मागणी नाही करणार. अच्छा. हा जनतेने मला सांगितलं की ताई आम्हाला तुम्हीच पाहिजे, तर मी जनतेसाठी जनतेच्या आग्रहाखातीर मी जाणार. आपण बघतोय की मी 5 वर्षामध्ये पुढच्या 50 वर्षांचं काम या 5 वर्षामध्येच करून दाखवेल असं आश्वासन देत आहेत आणि एवढं पण सांगतात की मी इलेक्शन पण लढवणार नाही. जर जनतेने सांगितलं तर मी इलेक्शन लढवणार. या अगोदर देखील तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी भरपूर काम केलेलं आहे, भरपूर शिबिर तुम्ही घेतलेले आहेत. साधारणतः किती महिलांना तुमच्या शिबिरच्या माध्यमातून रोजगार मिळाला? आता खरं तर तुम्ही माझं फेसबुक जेव्हा स्क्रॉल कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण किती काम केलेलं आहे, कशा पद्धतीने केलं आहे, किती लोकांना रोजगार दिलेले आहेत आणि किती योजना लोकांना दिलेल्या आहेत. बरोबर. आपण कमीत कमी शेकडोने हजारो महिलांचं वेगवेगळं प्रशिक्षण, त्यांना उद्योगधंदा, त्यांना कशा आणि शेकडो महिला त्यांच्या पायावर उभे राहिलेले आहेत. बरोबर. कारण आपण बघतो की महिला काही असे परिवार मी बघितलेत की त्यांच्या घरामध्ये जर करता पुरुष हा जर नशा करणारा असेल तर पूर्ण घर हे डुबलेलं असतं आणि तुम्ही महिलांना जे मुळात जॉब दिलेत त्यांच्यामुळे त्यांचं पूर्णपणे घर हे परत एकदा पुढारलेलं आहे किंवा परत एकदा ते मोडून गेलेलं घर व्यवस्थित स्टँड करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि मला हा एक प्रश्न आहे तुमच्याकडून. आता मला फक्त एक मुद्दा आठवतो. एका काळे पडेल एका कार्यक्रमामध्ये गेले असं, ते कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतर एका महिलेने मला बोलवलं. म्हणजे मला एक सांगायचंय की माझं कॉन्टॅक्ट किती आहे आणि म्हणजे मलाच लक्षात नसतं की आपण किती काम केले आणि कुणाचं केले. बरोबर. इट्स फॅक्ट. बरोबर. तर मी एका कार्यक्रमानं ह्याच्यातून निघाले, त्या महिलेने मला वरती नेलं. म्हणजे ते चेहरा लक्षात होता, तिचं नाव लक्षात होतं आणि त्याच्यानंतर ते बोलता बोलता असं झालंय, ताई तुमच्या मार्फत तुम्ही आम्हाला मोफत ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण दिलं होतं, त्याच्या मार्फत आता आम्ही स्वतःचा आपला व्यवसाय सुरू केलाय. मी घरूनच करते पण सगळ्यांचं नाही का ब्युटी पार्लरचं मी माझं काम चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं मनस्वी धन्यवाद. अशा पद्धतीने इतकं छान वाटलं मला ते की असं माझं प्रत्येक कानेकोपऱ्यातून आहे. कालच उदाहरण देते. काल मी एका सोसायटीत गेले होते तर तिथे असंच गप्पा मारत एका महिलेशी गप्पा मारत होते, तेव्हा कळालं अहो ताई आम्ही तुमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आलो होतो. नंतर ती म्हटलं अहो ताई तुम्ही ते शिबिर भरवलेलं का? आता परवा दिवशी आरोग्य तपासणी शिबिर झालं, इतकं छान शिबिर झालं, म्हणजे ते तुम्हीच भरवलं होतं का? आम्ही सगळ्यांनी हडपसरच्या सगळ्या महिलांनी ससानगर मधले त्याचा लाभ घेतला. तर म्हणजे अशा पद्धतीने जसं जसं मी जाते
जिथं पण जाईल तिथं अशा ओळखी निघतात आणि ओळख काढली तर त्याच्यातून कळतं की आपण ह्यांचा कुठेतरी बेनिफिट करून दिलेला आहे. परत अजून एक उदाहरण देते. तर दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता युनिव्हर्सल शाळेमध्ये, तिथं मी गेले होते सहज ऐकायला. आणि तेव्हा एक महिला, दोघी तिघी महिला मागे बसल्या होत्या. तर मी जास्त ओळखत नव्हते, फक्त जस्ट त्यांनी पाहिलं, हसलं, मग आमची थोडीशी ओळख झाली, आम्ही गप्पा टप्पा सुरू केला. तेव्हा त्यांनी म्हटले, ताई तुमच्या मार्फत ना आमच्या मुलांना वह्या मिळाल्या होत्या. ताई तुम्ही आमच्या नाही का म्हणजे आम्हाला खूप सारं मदत केलेली आहे. बरोबर, म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना शाळेच्या इतर गोष्टीसाठी आपण त्यांना मदत केली होती. तर जेणेकरून मला हे सांगायचं याच्यातून की मी जिथं जाते तिथं ओळखी, सपोज मला जरी असं वाटलं की ते माझ्या ओळखीचं नाहीये, पण ते माझ्या ओळखीचे असतात, कारण त्यांनी तुम्हाला बघितलेलं असतं काहीतरी मदत, आणि किंवा बघितलं जरी नसलं असलं तरी त्यांना स्मिता गायकवाड हे नाव माहिती असतं. ओके. आणि त्याच्यातून त्यांना कुठेतरी काहीतरी बेनिफिट झालेलं असतं. बरोबर. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की महिलांनी राजकारणात यायला पाहिजे का? नक्कीच महिलांनी 100% राजकारणात यायला पाहिजे. आणि का नाही यायला पाहिजे? एखादी महिला अगर ती घरातलं सगळं सांभाळून, अकाउंटिंग वगैरे सगळं सांभाळून, आपण ऑफिस सांभाळते, मुलांना सांभाळते, एवढं सगळं ती करू शकते, मग राजकारण का नाही करू शकत? तिच्यामध्ये बुद्धी आहे, तिच्यामध्ये कौशल्य आहे, ती सगळं हे करू शकते. आणि त्याच्यामुळे महिलांनी नक्की यायला पाहिजे. तिने स्वतःला कधीच कुठे कमी समजू नये. बरोबर, एवढं मला वाटतं. आता केंद्र सरकारचं आपण म्हणजे केंद्र सरकार मध्ये सुद्धा 50% आपल्या महिलांना आरक्षण दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे महिलांनी नक्की पुढे येऊन काहीतरी देशासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण की आपण पाहतो की महिला सिरियसली करू शकतात. बरोबर, म्हणजे मला काय म्हणायचं की महिलांमध्ये जे चांगलं मन लावून महिलाच करू शकतात. बरोबर, इतर नाही कुणी. म्हणजे जेंट्स मध्ये एवढं हे नाहीये जेवढं महिलांमध्ये एखादं काम ते त्यांनी घेतलं की ते पूर्ण मन लावून करतात आणि एकदम परफेक्ट करतात. बरोबर. आणि त्यामुळेच महिलांनी राजकारणात आलं पाहिजे. हडपसरच्या समस्येवरती आपण येणार आहेत की हडपसरमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर प्रत्येक नागरिक त्याच्या गल्ली, त्याच्या घरापाशी असेल, त्याच्या वस्तीमध्ये असेल, प्रत्येक वस्तीमध्ये कोणी ना कोणीतरी अर्ज करतं महानगरपालिकेकडे की आमचे चेंबर तुंबलेत. तुम्ही नगरसेवक जर झालात तर हे चेंबर कसे तुंबणार नाही, त्याचं तुमच्याकडे काय नियोजन आहे? आता नियोजन सगळं सांगत बसलं तर काय, मला एकदा नगरसेवक झालं तुम्हाला कळेल की मी कशा पद्धतीचं नियोजन करते आणि काय करते. आता हे सगळंच बोलून आपल्याला हे नाही करता येत, पण तरी सुद्धा मी माझ्या थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे चेंबरचे, ड्रेनेजचे हे जे प्रॉब्लेम्स आहे, हे फक्त आणि फक्त कशामुळे आहे की जेणेकरून रस्त्याची लेवल आहे ती एक लेवल मध्ये नाही. पहिल्याची जे लाईन्स होत्या ते बारीक होत्या, कमी इंचाच्या होत्या. आपल्याला मोठ्या जास्त इंचाच्या लाईन्स त्या नळ्या मोठे मोठे वापरले पाहिजे. ते वापरून पूर्णपणे एका लेवलला करून छानपैकी म्हणजे आपला परिसर कसा सुंदर स्वच्छ होईल त्या पद्धतीने काम झालं पाहिजे. बरोबर. आणि त्यावेळेस म्हणजे ते पूर्णपणे हा प्रश्न मुळातून संपून जाईल. तुम्ही सांगितलं की परिसर हा स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे, तर त्याच्यावरती माझा प्रश्न आहे की पूर्वी जसं हडपसर हिरवगार होतं तसं हिरवगार हडपसर करण्यासाठी तुम्ही कसं करणार? ते हडपसर जर आपल्याला समजा हिरवगार करायचे पूर्वीप्रमाणे तर ते कसं करणार तुम्ही? आता यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करत असते. कुणाचा वाढदिवस असो काय असो, आपण त्याला झाड आपलं छोटंसं रोपटं भेट म्हणून देत असतो की जेणेकरून आपल्या प्रत्येक लोकांपर्यंत ते एक संदेश जातो की आपलं पर्यावरण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण काही संघटना असतील, वृक्षप्रेमी संघटना असतील, त्याच्या मार्फत आपण त्यांच्याशी संधान बांधून आपण त्यांच्या मार्फत आपला हडपसरच्या परिसरासाठी कार्य करणार आहोत. जेणेकरून आपला परिसर, जसा आपला हडपसर आधी कसा होता, पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी खूप छान वाटत होतं, तशा पद्धतीने काय आपल्या इथं आता तसं नाही होणार. कारण की आता थोडस आपल्या इथं लोकसंख्या वाढलेली आहे, त्या पद्धतीने आपल्या इथं विकास खूप कमी होत आहे. पण त्या विकास कसा आपला जास्त होईल आणि विकास प्लस आपल्या इथं हिरवगार कसं राहील, हे कसं एकत्रितपणे आपल्याला बांधता येईल, त्या अनुषंगाने मी नक्कीच प्लॅनिंग करणार आहे. त्याच्यामध्ये नियोजन सुद्धा चालू आहे आणि आपण 100% त्या दृष्टीने काम करणार आहोत. दुसरा हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी की कचऱ्याबाबत देखील नागरिक कंटिन्यू तक्रार करतात की आमच्याकडचा कचरा सफाई आज आला नाही किंवा कचरा कंटिन्यू पडलेला आहे. त्याच्या बाबतीत तुमचं काय असेल नियोजन? सर्वप्रथम आपण पाहतो की हडपसर मध्ये कचरा प्रश्न हा खूप भेडसावणारा प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती
आपल्याकडेच उपाय आहे, पण आपण तो कुठेतरी अंमलात आणला गेला पाहिजे, तो अंमलात आणला जात नाहीये. ह्याच्यावरती माझं एकच म्हणणं, जे संस्था किंवा जे पण लोक कामं करतात ते स्वच्छते संस्था, ते पैसे घेऊन म्हणजे लोकांकडून पर घरटी पैसे घेऊन पर घर काम करत, 70 रुपये 80 रुपये काम करत. मला तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही पैसे न घेता, की लोकांकडून पैसे न घेता तुम्ही ते उचलला गेला पाहिजे, अशाच पद्धतीने केलं पाहिजे. कारण की आता दुसऱ्या काही शहरांमध्ये असं आहे की ते पैसे न घेता ते कचरा उचलला जातो, आणि तो जे 60-70 रुपये जे पण आहे, अरे तुम्ही टॅक्स मध्ये कन्वर्ट करा ना, म्हणजे टॅक्स मधून तिथे वाढवा 60-70 रुपये. हे ह्याचं वेगळं का तुम्ही करताय? माझं म्हणणं की तुम्ही मोफत कचरा उचलला गेला पाहिजे आपल्या सगळ्या शहराचा. घंटागाडी प्रत्येक ह्याच्यात पाहिजे, आणि आपण घंटागाडी आपल्या इथे येत नाही व्यवस्थित, वेळेवर कचरा उचलला जात नाही. तुम्ही नगरसेवक झाला तर काय करणार? मी अशा वेळेवरती यायला पाहिजे, ह्यासाठी काय नियोजन काय, की वेळेवरतीच आली पाहिजे, जर नाही आली तर काय? आता ज्यांना सिरियसली काम करायचं आहे ते करतील, आणि ज्यांना खरंच सिरियसली आपल्या हडपसर वासियांची चिंता नसेल त्यांनी कामा येऊ नये. दुसरे भरपूर लोक आहेत ज्यांना कामाची गरज आहे, त्यांना लगेचच्या लगेच आपण मी तर टर्मिनेटच करणार. तुम्हाला काम करायचं नसेल तर डायरेक्ट घरी बसा. बरोबर. एक तर आपला परिसर तुम्ही पैसे घेऊन, अगर तुम्ही पर घरटी पैसे घेऊन तुम्ही कचरा उचलताय, तर तो कचरा व्यवस्थित उचलला गेला पाहिजे. पण त्याच सोबत नागरिकांचं पण एका बनतंय की बाबा तुम्ही ओला सुका कचरा वेगवेगळा केला पाहिजे, सुका करून ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्या कर्मचाऱ्याला दिला पाहिजे, स्वच्छतेच्या कर्मचाऱ्याला, की जेणेकरून त्यांचा पण जीव आहे. बरोबर. आणि तुम्ही व्यवस्थित जिथं कचरा टाकायला सांगितला तिथंच टाकायला पाहिजे. तुम्ही कॅनल मध्ये इथं तिथं कचरा टाकला तर आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा. बरोबर. आपण आपल्या घरात कचरा टाकतो का? बरोबर. मग तुम्ही आपला हडपसर परिसर आहे, हेच आपलं घर आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे तिथं कचरा टाकू नका. बरोबर. आणि मी तर म्हणते आपले पुणे महानगरपालिकेने पण जे कचरा टाकणारे जे लोक आहेत, आणि मोठे लोक आहेत जे कचरा असे बाहेर टाकतात, त्याचं कारण शोधलं पाहिजे. ते कचरा बाहेर का टाकतात? आता काही लोक हॉटेलमध्ये एवढे 2-2 हजार रुपये घालू शकत असतील, तर कचऱ्याला त्यांना 60-70 रुपये देता येत नाही का? असा माझा प्रश्न आहे. बरोबर. पण मग ठीक आहे, आता तरी सुद्धा नसतील ते लोक द्यायला तयार, रस्त्यावरच टाकत असतील, त्यांना 1दा-2दा समज द्यावी. पण तरी सुद्धा त्यांनी नाही ऐकलं तर त्यांच्या कार्यवाही केलीच पाहिजे. बरोबर. तुम्ही कार्यवाही का नाही करत? बरोबर. तुमच्याकडे पॉवर आहे. बरोबर. तुमच्याकडे आपण 1-2 लोकांना अशी कारवाई चांगली केली तर बाकीचे लोक घाबरतात. बरोबर आहे. तुम्ही कारवाईच करत नसेल करणार तर काय उपयोग? बरोबर. नक्कीच. आपण जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो तुम्ही पूर्णपणे मांडलेला आहे. माझा दुसरा एक प्रश्न आहे, हडपसर मध्ये नियमित वाहतूक कोंडी आहे, मग त्याचं नियोजन आहे का काय तुमच्या डोक्यात, की बाबा हडपसर मध्ये वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी काय ब्ल्यूप्रिंट आहे का? आता सगळ्यात पहिलं माझं ज्यावेळेस मी वाहतूक कोंडीचा विचार केला, तर ज्यावेळेस मी बीजेपीचं मला योगेश अण्णा टिळेकर यांनी मला पद दिलं होतं, तर त्यावेळेस पद देण्याच्या माग तीच सगळी आपली वाहतूक कोंडीच होती. की सगळ्यात पहिला मी आपल्या ससाननगर, माझी आई हंडेवाडीला राहते, तर तिथून ससाननगर हंडेवाडीला जायला तिथे आपल्याला 1 तास लागायचा मला. का? कारण की तिथं पूर्ण रेल्वे क्रॉसिंग होती, तिथे ते सारखं गेट बंद असायचं, त्याच्यामुळे 1-1, 1.5 तास लागायचा. त्याच्यावरती मी म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा मी आयुक्त कुणाल कुमार होते, तेव्हा मी त्यांना निवेदन दिलं. महापौर आपल्या होत्या, आपल्या टिळकताई महापौर होत्या, तर त्यावेळेस त्यांना निवेदन दिलं. आपले आमदार योगेश अण्णा टिळेकर यांना निवेदन दिलं. तेव्हा मी ते निवेदन दिलं. त्याच्यानंतर मी साधारण माझ्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबरला आपण ते निवेदन दिलं. तेव्हा 28 तारखेला अण्णांनी, योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्फत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी 4 अंडरपास करण्याची ती घोषणा केली. म्हणजे त्यात माझा थोडासा खारीचा वाटा होता, की जेणेकरून आपण ते निवेदन दिलं, आपण फेसबुकला टाकलं, आणि तेव्हा ते इतके लोकांनी त्यात कमेंट आणि हा प्रतिसाद दिला, की तेव्हा खरं सगळ्यांना कळलं की ही आपली गरज आहे. त्या वाहतूक कोंडीचं तिथं सुरुवात आपली, म्हणजे तिथून माझी, म्हणजे जो मुद्दा मांडला मी तो तिथून आपला सुरुवात झाली. जेव्हा मी योगेश अण्णांना तो आपला मुद्दा मांडला की बाबा इथे अंडरपास किंवा ओव्हरब्रिज झालं पाहिजे, आणि त्याचं मी अण्णांना पूर्ण आपण हे पण दिलं होतं. मी म्हटलं तिथं ओव्हरब्रिजच पाहिजे, की जेणेकरून तिथं वाय आकाराचा किंवा कशा पद्धतीने करता येईल ते पहा.
आणि मेन आपले इंटरनल जे इंटरनल रस्ते आपल्याला चांगले केले, खड्डेमुक्त केले, तर वाहतूक थोडीशी आपली जरा सुरळीत होईल. बरोबर. आणि त्याच्यानंतर डीपी रोड आहेत, डीपी रोड तुम्ही चालू करा. कित्येक डीपी रोड असे आहेत की ते अर्धवट आहेत, त्याच्यात काम काहीच झालेलं नाही, वर्षानुवर्ष ते तसंच पडून आहेत. अच्छा. असे भरपूर डीपी रोड आहेत आपल्या हडपसर मध्ये की ते पूर्ण अवस्थेत नाहीये. त्याचं झालं काय, का असं अर्धवट स्थितीत? म्हणजे तुम्ही ते निधी येतोय, कुठेतरी काम सुरू होतंय आणि ते अर्धवटच का राहतंय? तुम्हाला निधी आला असेल ना पूर्णपणे, किंवा मग ते अगर अर्धवट निधी आला असेल तर तो पूर्ण निधी टप्प्याटप्प्याने येत असेल तर परत त्याला फॉलोअप पण घेणं गरजेचं आहे ना. मग त्याच्यात ते पूर्ण डीपी रोड वगैरे बनवून आपण ही वाहतूक कोंडी कमी करू शकतो. हा, कमी करू शकतो. ओव्हरब्रिज, फ्लायओव्हर, अंडरपास, डीपी रोड, रस्ते खड्डेमुक्त करणे, चांगल्या प्रकारे रस्ते करणे. बरोबर. कारण मेट्रो पण होतीये पुण्यात, तू म्हणजे हडपसरहून लोणी काय आपले देवेंद्र भाऊ फडणवीस, आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी हडपसर ते सासवड आणि हडपसर ते लोणी काळभोर हे आपले मेट्रोसाठी आपल्याला मेट्रो इथे मंजूर केलेली आहे. तर त्या पद्धतीने आमची भारतीय जनता पार्टी अशी सरकार आहे की जे 50 वर्षाचा पुढचं नियोजन करत आहे. तर त्याच्यामुळे आपल्या हडपसर ते सासवड आणि हडपसर ते लोणी काळभोर ही जी आपली मेट्रो मंजूर झालेली आहे त्यासाठी आपल्या योगेश नाटेकर यांनी पाठपुरावा वगैरे केलेला आहे. त्यासाठी खरंच मी सगळ्यांचं मनस्वी आभार मानते आणि हडपसर जनता पण त्यांचं मनस्वी आभार मानते. खरंच असे नेते आहेत म्हणूनच आपण आतापर्यंत थोडस व्यवस्थित आहोत, चांगलं डेव्हलपमेंट होते. हो. पीएमपीएल ची जी संख्या आहे म्हणजे बसेस आहेत त्या संख्या, आता हडपसरची लोकसंख्या तर प्रचंड वाढतीये, मग ह्या बसेसची संख्या वाढवली पाहिजे का? नक्कीच आपल्याला पीएमपीएलचे जे बसेस आहेत ते वाढवल्या, त्याची संख्या जी आहे ती वाढवली पाहिजे. कारण की आपण पाहता आपल्या हडपसर नगरीमध्ये लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे आणि त्या ह्याच्यात लोकसंख्या जास्त, रोडचा विस्तार कमी, तर त्या ह्याच्याने आपल्याला पीएमपीएल ची संख्या वाढवलीच गेली पाहिजे. की आपल्याला लोक वाढलेल्यामुळे आणि काय होतंय की सगळेजण आपले प्रायव्हेट वाहने घेऊन रस्त्यावर येत आहेत. तर आपल्याला रस्त्यावरची गर्दी कमी करायची असेल तर आपल्याला जे सार्वजनिक वाहतूक आहे त्याचा वापर आपल्याला जास्त केला गेला पाहिजे. तर तेव्हाच आपली जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक कोंडी थोडी सुटण्यास मदत होणार आहे. आणि मला एक अजून सांगावं वाटतं की आपलं जे तिकीट आहे पीएमपीएलचं ते जरा अजून थोडं कमी केलं म्हणजे लोकांना जरा जास्तच सोयीचं होईल. प्रवास लोक जास्त करतील. लोक मग ते आपले स्वतःची वाहने कमी आणि हे जे सार्वजनिक वाहतूक आहे त्याचा वापर जास्त करतील. नक्कीच. कारण काय तर प्रत्येक जण आज टू व्हीलर आणि फोर व्हीलर घेऊन रस्त्यावरती उतरतोय आणि त्यामुळं नको असणारी ट्रॉफिक वाढताना दिसते. परंतु जर पीएमपीएलच्या बसेसच्या तिकीटमध्ये जर थोडीशी कपात केली तर प्रत्येक जण बसेसचा वापर करेल आणि सार्वजनिक बसचा जर वापर झाला तर कुठेतरी ट्रॅफिक कमी होणार, ट्रॅफिकला आळा लागेल. आणि म्हणजे बसची जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे जिथे एका तासाने येते तिथे 15-15 मिनिटाला आली तर लोकांना काय असं नाही का, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, बसेसची संख्या वाढवली पाहिजे. संख्या वाढली तर ऑटोमॅटिकली त्याची फ्रिक्वेन्सी वाढणार. बरोबर. तर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न पडतोय की महाराष्ट्रामध्ये एवढे अत्याचार वाढलेत लहान मुलीवरती, महिलांवरती. आताच आपण एक घटना बघितली लातूरमध्ये, 3 वर्षाच्या मुलीवरती जे काही प्रकार घडला तसे प्रकार हडपसरमध्ये घडणार नाहीत, यासाठी तुम्ही काय करू शकता? आपल्या हडपसरमध्ये ह्या घटना घडू नयेत त्यासाठी मी चौकात एकदम जवळ आपल्याला जेवढे सीसीटीव्ही कॅमेरे, आणि फक्त साधे सीसीटीव्ही कॅमेरे नाही, एआय त्याची फॅसिलिटी, एआय टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला कशा पद्धतीने जास्त इफेक्टिव्ह आपल्याला कशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने करून एआय टेक्नॉलॉजी वापरून आपण तो सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मी प्रयत्न करणार. आणि यासाठी मला जिथे जेवढा पाठपुरावा करावा लागणार तेवढं मी करणार. बरोबर. कारण त्या कॅमेऱ्यामध्ये वेगळी जर मुवमेंट झाली तर ती कॅप्चर करून पोलिसांपर्यंत लवकर मेसेज पोहोचवला जाईल आणि पोलीस त्या ठिकाणी लवकरात लवकर जातील असे कॅमेरे तुम्ही वापरणार. परंतु हा प्रश्न पडतोय की हडपसरचे जे पोलीस आहेत ते पोलीस त्यांची जी संख्या आहे ती कमी आहे का, किंवा त्यामध्ये अजून वाढवले पाहिजे का, किंवा काय वाटतंय तुम्हाला त्या बाबतीत? आपल्या हडपसरमध्ये खरं पाहता आता दिवसेंदिवस आपल्या इथे खूप सारे जे क्राईम्स आहेत ते वाढत आहेत. तर त्यासाठी आपल्याला नक्कीच पोलिसांची संख्या वाढलीच पाहिजे. अजून पोलीस चौकी जास्त झाले पाहिजेत. आता त्यासाठी
आता इथे रामटेकडीला पण एक पोलीस चौकी झालेली हो आहे, हो तर त्यासाठी पण म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक एरिया वाईज आपल्या इथं पोलीस चौकी झाल्या पाहिजेत. हम्म, हम्म, आणि पोलीस पण आपल्याला करतात सहकार्य, हम्म. पण अजून जास्त संख्या वाढली पाहिजे. बरोबर. आणि दुसरं एक त्याच्यात आपल्याला महिलांसाठी विशेष म्हणजे अगर मी नगरसेविका झाली, हम्म, आता पण मी काम करते माझ्या पद्धतीने, हम्म, पण झाले तर तेव्हा महिलांसाठी काय, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी कार्य करणार आहे. हम्म. जसं आता काय होतं, महिला जरा लाजतात किंवा जे पण त्यांच्या घरगुती प्रॉब्लेम भांडणं तंडणं असतील किंवा काय सुरक्षतेच्या पारिवारिक, हा. दृष्टीने काही प्रॉब्लेम झाला असेल त्यांना, हम्म. तर ते महिला सांगत नाहीत फ्रंटलाईन. बरोबर तर बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला महिलांसाठी महिला पोलीस मार्फत जसं दामिनी कसं पथक आहे त्या पद्धतीने आपल्याला एखादं मार्गदर्शन केंद्र हम्म, किंवा काय अशा पद्धतीने मी सुरू करणार आहे, की हम्म. महिलांना काही वाटलं स्मिताताईंच्या इथे जायचंय, आपल्याला जे पण प्रॉब्लेम आहे बरोबर. त्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्यासाठी 100 नाही 200% प्रयत्न करणार. प्रयत्न बरोबर. करणार आहे. लहान मुलांचा प्रश्न आला होता. आपण बघितलं की हडपसरमध्ये खूप साऱ्या दलित वस्त्या आहेत ज्या कॅनलच्या दोन्ही बाजूने वसलेल्या आहेत. कॅनल जर कधी कॅनलला पाणी जर सोडलं तर जे लहान मुलं आहेत ते कॅनलमध्ये पडण्याची शक्यता खूप वाढते किंवा अशा केसेस भरपूर घडलेल्या आहेत. मग काय तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता तुम्ही? आता खरं पाहता हा प्रश्न खूप जुना आहे. आपल्या हडपसरमध्ये राजगियाळी इथली एक घटना पण घडली होती, की तिथे एक छोटी मुलगी कॅनलमध्ये ओके, वाहून हा. गेली. हम्म, तर तशा पद्धतीने आपल्या हडपसरमध्ये खूप साऱ्या घटना घडत आहेत, हम्म, की कॅनल तुटलेला आहे, त्याची सीमा भिंत तुटलेली आहे, की हम्म. त्याच्यामुळे तिथे लहान मुले आपल्या आईसोबत येतात, तिथं पडतात, बरोबर त्याच्यामुळे ते घटना घडतात. बरोबर. तर अशा घटना घडू नये याच्यासाठी मी अनेक वर्षापासून म्हणजे खूप वर्ष म्हणजे काही वर्षापूर्वी आपलं पाटबंधारे खात्यामध्ये निवेदन देखील दिलेलं आहे, की तिथं दोन्ही साईडच्या सीमा भिंत जे आहेत ते झाल्या झालं पाहिजेत, पाहिजे, हा. ते जाळ्या लागल्या पाहिजेत. हम्म, हम्म, तर आणि शिवाय त्या साईडचा जो रोड आहे हम्म. तिथे डांबरीकरण करून तिथून आपलं टू बरोबर. व्हीलर्स वगैरे गेल्या तर म्हणजे जेणेकरून ट्रॅफिक समस्या पण सुटेल, हम्म, इथले बाकीचे जे अपघात होत आहेत ते अपघात आपल्या इथे कमी होतील. अच्छा. त्यासाठी बरोबर. मी पाठपुरावा करत आहेत आणि पुढं किंवा असं पण माझा दृष्टिकोन आहे की तिथं पूर्ण बंद म्हणजे जे पाणी आहे ते ओके, हा. ओपन, आता जसं ओपन वाहते कॅनल Yes, मध्ये कॅनल, तसं हा. न होता पूर्णपणे बंदिस्त कॅनल तिथून झाला म्हणजे पाहिजे, त्याच्यावर जेणेकरून तुम्ही जाळी वगैरे टाकण्याचं काही नाही नाही पूर्ण जसं पाईप कसा असतो असं मोठा ओके, ड्रेनेजचा हा, तशा हा. पद्धतीने ते हम्म. बंदिस्त पाणी म्हणजे पूर्ण बंदिस्त पाणी असेल, ओके, त्याच्यातून ओके. तो कॅनल वाईल, की हम्म, जेणेकरून पाणी पण आपलं जे म्हणतोय घाण होणार ते नाही. पण हे पण दृष्टिकोन आहे की पूर्ण अगर बंद जरी झाला तो कॅनल तर खूप चांगलं होईल, की बरोबर आहे. जेणेकरून जेणेकरून असे जे अपघात आहेत ते होणार नाही हा आणि पाण्याच्या वगैरे जे समस्यांना, इव्हन पाण्यामध्ये जे अस्वच्छता होते, धुणे वगैरे धुणं हा असेल किंवा हा पाणी खराब होणं असेल, त्या देखील गोष्टी होणार नाहीत. बचत गट, महिला म्हणलं की बचत गट आपल्या डोळ्यासमोर येतो. बचत गट तुम्ही काय यापूर्वी केलेत का, किंवा बचत गट करण्याचे तुम्ही काय प्लॅनिंग मध्ये आहात का? महिलांना उद्योगधंदा मिळण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी बचत गट हा खूप महत्वाचा भाग आहे. बरोबर. आतापर्यंत माझे 15 बचत गट आहेत. अच्छा. 15 बचत गट आपण केलेले आहेत. त्याच्या मार्फत आपण बरेच काम करतो. महिलांना मेन मेन कसं इंटरनल आपले जे आर्थिक व्यवहार पाठबळ असतात, असेल, म्हणजे आपल्या त्यांना म्हणजे काही गोष्टी असतात की त्यांना कुठलं एखादं बिझनेस स्टार्ट करायचं आहे तर त्यांना ते डायरेक्ट बँकेतून वगैरे जास्त लोन असतं, व्याज असतो त्याचं. अच्छा, हा. तर हे बचत गटाच्या मार्फत फक्त 1% व्याजाने त्यांना ते लोन मिळतं. ते बचत गट खूप महत्वाचं आहे, की जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम होता सक्षम येतं, करता येतं, त्यांना हा. त्यांचा व्यवसाय सुरू करता येतो. अशा पद्धतीने त्याच्यातून आपल्याला बचत गटामार्फत वेगवेगळे आपले प्रशिक्षण देता येतात. असं काय करता येईल का बचत गटच्या माध्यमातून, की हडपसर मधली जी लोकसंख्या आहे किंवा ज्या महिला आहेत त्या लहान मुलं असतील किंवा त्यांचा परिवार सांभाळत ते घरीच असतात, मग अशा महिलांना घरी बसल्या काय रोजगार उपलब्ध करून देता येईल? हो, माझं तेच नियोजन आहे, की आणि आपल्या हडपसरमध्ये नाही सगळीकडेच सगळ्यांची मागणी आहे महिलांची, आम्हाला घर, कारण त्यांचं मुलं असतात, घरातलं काम असतं, बरोबर. त्यांना एवढा वेळ बाहेर काम करणं जमत नाही. हम्म. घरात वृद्ध सासू सासरे असतात, बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांना घरी बसल्या कसं काम देता येईल,
की त्यांना दिवसाला 500-1000 रुपये कसे मिळतील? काय करणार ते माझा प्रश्न आहे. काय करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी कंपन्यांशी बोलून त्यांना घरी कशा पद्धतीने काय काम देता येईल ते पाहिलं. मी मागं दिलेलं 4-5 कंपन्यां थ्रू काही महिलांना दिलं होतं, पण ते कसं थोडंसं कंपन्या रेट कमी देतात खूप, तर त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय. पण ते मला कसं महिलांची पिळवणूक नाही झाली पाहिजे, म्हणजे ज्या पद्धतीने महिला काम करतात त्या पद्धतीने महिलांना त्यांचं वेतन पण मिळालं पाहिजे या हिशोबाने आहे. ना तर उगाच महिलांना गरज आहे म्हणून एखादी कंपनी देणार चपात्या करून द्या आणि त्याचे देणार 1 रुपया, म्हणजे त्याला त्यांचा वेळ जातो, एवढे कष्ट जातात. अरे महिलांचं पण म्हणजे ते वेळ देतात याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्या वेळ त्यांना पिळून पिळून नाही घ्यायचं. तुम्हाला अगर आमच्या महिला काम करून देतात तर त्या पद्धतीने त्यांना वेतन सुद्धा भेटलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. म्हणजे महिलांसाठी मला खूप सारं काम करण्याची माझी तळमळ आहे मनातून, आणि ती मी नक्की काहीतरी कुठेतरी करणारच 100%. त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण देणार त्यांना. आता ह्याच्या पुढेही आता माझं प्लॅनिंग आहे महिलांना वेगवेगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण मोफत द्यायचंय, की जेणेकरून ते त्यांच्या पायावर उभं राहतील. बरोबर. जसं आता मागं पण जसं मी केक प्रशिक्षण वगैरे असे बरेच प्रशिक्षण दिलेले आहे. चॉकलेट, सॅनिटायझर, केक प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, असं वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमाने आपण दिलेलंच आहेत. पण जास्त क्वालिटी असलेलं प्रशिक्षण, की जेणेकरून महिलांनी ते केलं की त्याच्या मार्फत त्यांना व्यवसाय म्हणजे त्यांना व्यवसाय उभा करता येईल, आणि प्लस त्या व्यवसायासाठी लागणारे लोन ते सुद्धा मी माझ्या मार्फत काहीतरी कुणाशी बँकेशी वगैरे टायअप करून किंवा कुठल्या हे मी करणार आहे. आणि हेच माझं नियोजन आहे. मला हडपसर मधल्या महिलांसाठी, बेरोजगार युवक युवती आहेत त्यांच्यासाठी आता काय होतंय, महिलांना किंवा युवक युवती जे आहेत तर त्यांना आपल्या IT क्षेत्रातले म्हणजे जे पण मोठे मोठे कंपन्या आहे आपल्या हडपसर मधले स्थानिक जे लोक आहेत त्यांना रिजेक्ट जास्त होतात. ते बाहेरचे लोक तिथं म्हणजे ते इंटरव्ह्यूला सिलेक्ट होतात. मग ते का सिलेक्ट होत नाही, त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत असू, तर त्याचं मार्गदर्शन किंवा त्याचं प्रशिक्षण हे मला आपल्या युवक युवतींना द्यायचंय, की जेणेकरून त्यांनी कुठेही जाऊ द्या, आपल्या पोरांनी हडपसरचा युवक युवती कुठं कमी नाही पडला पाहिजे, कुठेही जाऊ द्या, त्याला 100% त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. किती मोठी कंपनी असो, पाणी काढण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि ते मला करायचंच आहे. आणि मी ते आपल्या युवक युवती, आपले जे महिला, आपले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे. त्यासाठी मी नक्की 100% देणार आहे. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न होतोय असा, एवढं सगळं तुम्ही करणार आहे परंतु हडपसरचं आरोग्य हे बिघडत चालले, त्यासाठी काय करणार तुम्ही? हे बघा, आपण पाहतो आहोत की आपल्या हडपसरमध्ये स्लम भाग किंवा गरीब जनता आहेत, तर त्यांना अचानक काही आजार होतो. आणि कालच एक पाहिलं मी, अचानक ती मुलगी 3ऱ्या मजल्यावरून पडली, तर डायरेक्ट त्यांनी मागितले 2 लाख रुपये. आता मला सांगा, स्लम भागातली एखाद्या कुणी असेल गरीब, तर त्यांच्याकडे 2-3 लाख येणार कुठून? अचानक इन्सिडेंट झालेला आहे. तर आपल्या हडपसरमध्ये असं मोफत दवाखाना किंवा जसं ससूनच्या धर्तीवर एखादा आपल्या इथं कसं दवाखाना करता येईल, की जेणेकरून आपल्या इथल्या नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. डायरेक्ट गेलं म्हणजे डिपॉझिट न मागता त्यांनी ऍडमिट करून नाही का डायरेक्ट त्याच्यावरती उपचार चालू केले पाहिजे. अशा पद्धतीने माझं प्लॅनिंग आहे आणि ते केलंच गेलं पाहिजे. शिवाय आपल्या इथे आजार वाढण्याचं, सपोज आपल्या प्रत्येक ठिकाणी आजार वाढत आहे, तर त्यासाठी आपण म्हणतो आरोग्याच्या दृष्टीने आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला मला एक निसर्गोपचार केंद्र पण काढायचं आहे. की बाहेर आपण पाहतो निसर्गोपचार केंद्र आहेत, पण पर डे खूप महाग असतात. म्हणजे खूप 2000, 3000, 5000. 20 रुपये फीज असणार हॉस्पिटल पण कोरोनाच्या काळामध्ये काढलं होतं. हो, त्याचं पण ते असं हे आहे की लोकांकडं पैसे त्यावेळेस खूप अभाव होता पैशाचा. स्लम भागातले लोक मला कॉन्टॅक्ट करायचे, ताई असं चेकिंग वगैरे, आम्हाला खोकला आलाय किंवा ताप आलाय, जरा चेकिंग. मग ते अवघड जात होते त्यांना बाहेर पडायला वगैरे. पण तर मी त्या हिशोबाने म्हटलं 20 रुपये आपला दवाखाना चालू करा, की ज्याच्या अंतर्गत लोकांची फीजही कमी असेल आणि लोकांना जवळच्या जवळ आपल्या सुविधा तिथं मिळतील. तर तो आपला 3 वर्ष दवाखाना तिथे चालू होता. आणि तो मी ह्याच्या म्हणजे करायचा आता ह्याच्या पुढेही चालू, म्हणजे त्याच थीमवर मला पुढेही चालू ठेवायचंय, म्हणजे करायचंय जास्त मोठ्या प्रमाणात. पण त्यासाठी
मी आता एक साधी पदाधिकारी किंवा एक कार्यकर्ता नक्कीच असून एवढं मला करता येत नाही. करता येत नाहीये. तर मला त्याच्यासाठी काहीतरी कुठेतरी जनतेच्या पाठबळाची गरज आहे. गरज आहे आणि नगरसेवक कुठे म्हणून नगरसेवक म्हणून गेले निवडून जाणं तरच गरजेचं आहे. हा जेणेकरून हे जे ताईंनी जे सगळे काही प्लॅनिंग त्यांनी सांगितल्या किंवा काही प्लॅनिंग त्यांनी अगोदर देखील केल्या होत्या, त्या प्लॅनिंग जर तुम्हाला हडपसरमध्ये बघायचे असतील तर एकदा नगरसेवक म्हणून त्यांना निवडून दिलं पाहिजे असं त्यांची इच्छा आहे. शेवटचा प्रश्न होता, परंतु पथारीवरती देखील एक प्रश्न, आपण ते काम तुमचं बघितलं होतं त्यावरती एक प्रश्न होतोय, हे पथारीचं काय नियोजन करणार तुम्ही? आता तुम्ही पाहताल की कुठलाही सण असो, आपल्या इथे दिवाळी आला, दसरा आला, असे वेगळे जे सण असतात, त्या सणामध्ये तुम्ही पाहताल तर इथे इतकी गर्दी असते ना, आपल्या हडपसर पूर्ण आपल्या हडपसर रस्त्यावरतीच आलेलं असतं. आपल्याला चालताच येत नाही, गाडी तर दूरच राहिली, म्हणजे इतकं आपलं ट्रॅफिक जाम असतं. बरोबर. हा, तर अशा वेळेस माझं असं होतं की बाबा ते कसं कमी करायचं. त्यासाठी माझं डोक्यात असं प्लॅनिंग होतं की जे पथारीवाले फेरीवाले आहेत त्यांना कुठेतरी गाळा द्यायचा, त्यांच्या हक्काचा गाळा द्यायचा, की जेणेकरून हे रस्त्यावरची गर्दी आपली कमी झाली पाहिजे. तर त्यासाठी मी मागं निवेदन, म्हणजे ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचं पद घेतलं होतं त्याच्या नंतर आपण लगेच निवेदन दिलं होतं की आपले जे भाजी मंडई आहे, हडपसर गावातली भाजी मंडई जी आहे त्याच्यात बहुमजली बिल्डिंग करा, त्यात खाली पार्किंग करा, की जेणेकरून आपल्या हडपसर मध्ये जे पार्किंगचा प्रश्न आहे तो त्यातून सुटतो. त्याच्यानंतर जो ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलला जे तिथले भाजी विक्रेते आहे त्यांना तिथे द्या, म्हणजे त्यांना खालीवर जायला गरज नाही, त्यांना तिथे ग्राउंड लेवलला त्याच लेवलला होईल. आणि त्याच्यावरती तुम्हाला ते जे पथारीवाले किंवा जे किंवा इतरही किंवा ज्याच्यानी पुणे महानगरपालिकेचा च्या इन्कम मध्ये काही वाढ होत असेल तर असं तुम्ही तिथं प्रोजेक्ट करा. बहुमजली बिल्डिंग करा तुम्ही, एक 2-3 मजले आपल्या लोकांसाठी द्या आणि त्याच्यावरती काय तुम्हाला करायचे ज्याच्यातून तुमचं इन्कम पण होईल पुणे महानगरपालिकेचं, तर त्या पद्धतीने तुम्ही करा. पण हे गोष्ट आपल्या हडपसर मध्ये गरजेची आहे. आणि हे मी फक्त बोललेलं नाहीये, हे मी 10 वर्षापूर्वी ह्याचं निवेदन दिलेलं आहे. बरोबर आहे. आता फक्त ते तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं बाकी करायचंय. बरोबर आहे. प्रश्न मी शेवटचा विचारणार होतो की नगरसेविका म्हणून तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे, परंतु या प्रश्नामध्ये जे उत्तर ते देणार होत्या त्या पूर्ण उत्तर आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. नक्कीच ताई, तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि क्रांती न्यूजला तुम्ही जो वेळ दिला त्यासाठी देखील तुमचे मनापासून आभार. क्रांती न्यूजचे मेघराज भाऊ गवारे यांचं देखील मी मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्या ज्या मनातल्या भावना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे छान आम्हाला व्यासपीठ दिलं. त्याच्याबद्दल त्यांचे मनशा खूप खूप आभार. आणि आमच्या ज्या मनातल्या भावना आहे त्या तुम्ही छानपैकी एक क्रांतीच्या रूपाने बाहेर लोकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि ते पोहोचवत आहात, तर त्याच्यामुळे तुमचं पुनश्च आभार. नक्कीच मॅडम, धन्यवाद. धन्यवाद.